नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये इंदिरा साहनी या निकालाचा, या निर्णयाचा इतक्या वेळेला अ, त्याच्याविषयी उहापोह झाला. इतक्या वेळेला ते नाव घेण्यात आलं. अ, अर्थात ती केस म्हणजे इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हा जो न्याय निर्णय आहे, हा न्याय निर्णय ऐतिहासिक न्याय निर्णय आणि त्या न्याय निर्णयाविषयी सर्वसामान्यांना जरी माहिती नसली तरी कायद्याच्या अभ्यासकांना अ, इंदिरा साहनीमध्ये झालेला निकाल, त्याच्या आधीची परिस्थिती आणि आरक्षणाची त्याच्या नंतरची परिस्थिती, अ, असं एक इतकं महत्व इंदिरा साहनीच्या निकालाचं आहे. इंदिरा साहनी वॉज अ लँडमार्क जजमेंट इन द हिस्ट्री ऑफ रिझर्वेशन. आरक्षणाच्या इतिहासामध्ये फार मोठं स्थान आहे. मिलाचा दगड काय म्हणून इंदिरा साहनी. इंदिरा साहनीमध्ये अनेक न्यायतत्व ठरले. इंदिरा साहनीमधल्या निर्णयाचा वेगवेगळ्या अंगांनी विचार करता येतो. सगळ्यात महत्वाचं असं, की इंदिरा साहनीमधलं जे तत्व मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं, ते तत्व असं, की 50% पेक्षा वरचं आरक्षण देता येत नाही. पण ह्या सुद्धा तत्वाला अपवाद आहे. एव्हरी रूल हॅज अन एक्सेप्शन. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. तसा इंदिरा साहनीमध्ये जो नियम लागू केलाय सर्वोच्च न्यायालयाने, त्याला अपवाद ठेवला, की 50% पेक्षा वर शक्यतोवर आरक्षण देऊ नये. पण विशेष असाधारण परिस्थिती असली किंवा अपवादात्मक परिस्थितीचा सामना करत असेल राज्य सरकार एखाद्या जातीच्या, वर्गाच्या किंवा समूहाच्या बाबतीत, तर ते आरक्षण 50% च्या वर सुद्धा देता येऊ शकतं. पण त्याच्यासाठी संख्यात्मक आलेख आणि अ, संकलित केलेली माहिती, मागासलेपण दाखवण्याची, आणि त्या नुसतं ते मागासलेपण असून चालत नाही. या मागासलेल्या जातीचा अनुशेष भरून काढावा लागणार आहे. कारण त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाहीये. म्हणजे अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेमध्ये, शिक्षणामध्ये आणि रोजगारामध्ये एखाद्या जातीचं, वर्गाचं, समूहाचं त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपाताप्रमाणे जे प्रमाण असायला पाहिजे पर्याप्त, ते पर्याप्त प्रतिनिधित्व नाहीये. त्याच्यासाठी आरक्षणाची तरतूद व्हावी. म्हणजे उत्थान तर होतच होतं. इतर अनेक सरकारच्या वेलफेअर स्कीम्स आहेत. कल्याणकारी योजना, समाज कल्याण विभाग म्हणून एक विभाग वेगळा कार्यरत असतो राज्य सरकारांमध्ये. ह्यांच्याशिवाय जर पर्याप्त प्रतिनिधित्व नसलं, तर आरक्षण देऊ करण्याची मुभा इंदिरा साहनीच्या न्यायनिर्णयामध्ये आहे. आणि ही अपवादात्मक परिस्थिती काय, याच्याविषयी एक केवळ उदाहरण दिलेलं जे इंदिरा साहनीच्या तत्वामध्ये, निकालामध्ये आहे, ते म्हणजे दूरवर्ती भागांमध्ये राहणारे जे लोक आहेत, फार फ्लंग एरियाज, अ, असा शब्दप्रयोग आहे. फार फ्लंग एरियाज म्हणजे दूरवर्ती भागामध्ये राहणाऱ्या जमातीचा, वर्गाचा, लोकांचा विचार करताना त्यांच्या त्या तशा राहण्यामुळं ते मेन स्ट्रीम पासून दूर राहिलेले, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेले आहेत. अशा लोकांसाठी आरक्षणाची तरतूद करता येते. अर्थात हे सर्व जे चाललंय, हे इतर मागासवर्गीयांसाठी चाललंय. धिस इज नॉट विथ रिगार्ड टू एस-सीज अँड एस-टीज, ज्यांना की कुठलाही डाटा नसताना, माहिती नसताना सुद्धा एक गृहीत धरण्यात आलंय, की जे लोक, ज्या जाती अनुसूचित जातींच्या आणि अनुसूचित जमातींच्या त्या तक्त्यांमध्ये आहेत, त्या अनुसूचीमध्ये ज्या जातींचा अंतर्भाव होतो, त्यांच्या मागासलेपणाविषयी कुठले वेगळे मापदंड तपासण्याची किंवा काही मानकं तयार करण्याची आवश्यकता नाही. कारण गृहीतच हे आहे, की ते मागासलेले आहेत आणि त्यांना आरक्षण घटनेमध्ये मुळामध्ये देऊ केलं होतं. जे मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार, मंडल आयोग काय होता? मंडल आयोग होता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. नॅशनल बॅकवर्ड क्लासेस कमिशन हे नाव होतं मंडल आयोगाचं, ज्याचे अध्यक्ष श्री बी-पी मंडल होते. बिंदू प्रसाद मंडल. आणि हे जे मंडल होते, या मंडलनी 1980 मध्ये आपला अहवाल सादर केला.
त्याच्यावर 1989 मध्ये तत्कालीन पंतप्रधान त्यांनी तो स्वीकारला आणि एका ऑफिस मेमोरंडाद्वारा, एका कार्यालयीन टिप्पणीद्वारे राज्य सरकारांकडे ज्या याद्या आहेत मागासवर्गीयांच्या, त्या याद्यानुसार 27% पर्यंत आरक्षण देऊ करण्याची जी शिफारस केली होती मंडल आयोगाने, तशी राज्यांना मुभा देण्यात आली. आणि त्याच्या विरुद्ध जे प्रकरण सादर झालं त्या प्रकरणाचं नाव इंदिरा साहनी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. बाकी तपशील आवश्यकता नाही, पण इंदिरा साहनी प्रकरण जेव्हा सादर झालं तेव्हा या कार्यालयीन टिप्पणीच्या म्हणजे मंडल आयोगाच्या शिफारसीच्या म्हणजे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली सुप्रीम कोर्टाकडून. आणि इतर मागासवर्गीय ज्यांना नावच इतर मागासवर्गीय याच्यासाठी पडलंय की जे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सोडून जे मागासवर्गीय त्यांना इतर मागासवर्गीय संबोधण्यात येतं. त्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याचं नाव आहे, संविधानामध्ये त्याचं नाव आहे सामाजिक व शैक्षणिकरित्या मागासलेले प्रवर्ग. तर हे जे असे आहेत एसएबीसी ज्यांना म्हणतात कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे, आपण बोली भाषेत त्याला अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणतो, ओबीसी किंवा इतर मागासवर्गीय महाराष्ट्रात आपण म्हणतो त्यांना. तर हे जे इतर मागासवर्गीय आहेत त्यांचे पर्याप्त प्रतिनिधित्व त्यांच्यातल्या एखाद्या वर्गाचं, जातीचं किंवा समूहाचं नसेल तर 50% पेक्षा जास्ती आरक्षण देऊ करता येतं जर तसे अपवादात्मक परिस्थिती आणि विशेष असाधारण परिस्थिती दाखवण्यात येते, ज्या विशेष असाधारण परिस्थितीमुळं ह्यांचा विकास खुंटलाय आणि ती विशेष परिस्थिती वगैरे जे मागासले पण असो अपेक्षित आहे. कायद्यामध्ये अनुसूचित म्हणजे इतर मागासवर्गीयांना इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची तरतूद जी करायची त्याच्यामधलं मागासलेपण कुठलं तर सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण असावं. आणि त्याच्यातल्या त्याच्यात सामाजिक मागासलेपण कुठलं तर ज्याच्यामुळं वंचना झाली, ज्याच्यामुळं समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांचा अंतर्भाव होऊ शकला नाही आणि असं झाल्यामुळे त्यांना शिक्षणात भाग घेता आला नाही किंवा त्यांना शैक्षणिक प्रगती करता आली नाही सामाजिक वंचनेमुळे, समाजामध्ये होणाऱ्या अवहेलनेमुळे वगैरे वगैरे. ते जे काय त्याचे इंडिकेटर्स आहेत हे सर्व इंदिरा साहनीमध्ये तेव्हापर्यंत जे नव्हतं ते एक म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोग नेमण्याची शिफारस करण्यात आली की ही जी वेगवेगळ्या राज्यांनी तयार केलेल्या सूची होत्या इतर मागासवर्गीयांच्या, या वेगवेगळ्या राज्यांनी तयार केलेल्या सूचींशिवाय किंवा त्यांचं सुसूत्रीकरण व्हावं, त्यांच्याविषयी अभ्यास व्हावा, इतर मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी, उत्थानासाठी, विकासासाठी कार्यक्रम आखायचे आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास करायचा. दर 10 वर्षांनी त्यांच्या परिस्थितीचा रिव्ह्यू घ्यायचा, म्हणजे पुनर्विचार करायचा, अभ्यास करून, सर्वेक्षण करून जे काय अपेक्षित आहे आणि त्यानुसार मग त्यांनी शिफारसी द्यायच्या राज्य सरकारांना आपापल्या. हे इंदिरा साहनीमध्ये सर्व होतं. इंदिरा साहनीमध्ये बाकी सुद्धा काही महत्वाचे होते. एक त्यातला एक महत्वाचा त्याचं पुढं येईल चर्चा. इंदिरा साहनीमध्ये हे सुद्धा ठरलं त्याच न्याय निर्णयामध्ये की आर्थिक आधारावर, आर्थिक निकषांवर आरक्षण नाही देता येणार. तेव्हा जे आर्थिक निकषांवर देऊ केलेलं जे आरक्षण होतं तत्कालीन पंतप्रधान श्री पी.व्ही. नरसिंहराव यांनी जे मंडल आयोगाच्या शिफारसीनंतर जो अनारक्षित वर्गामध्ये उद्रेक झाला होता खुल्या प्रवर्गामध्ये, त्यांच्या शमनार्थ किंवा जे काय तत्कालीन धोरण होतं त्या धोरणाच्या पूर्तीमध्ये 10% आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना देऊ केलं होतं. हे आरक्षण तसं देता येणार नाही कारण संविधानात तशी तरतूद नाही, हे सुद्धा एक इंदिरा साहनींनी सांगितलं. आणि ह्या इंदिरा साहनीच्या 50% मर्यादा त्याच्यानंतर इंदिरा साहनीचं तत्व वापरून अगदी मागच्या एप्रिलपर्यंत त्या 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही या न्यायतत्वाला धरून चेब्रुलू राजू नावाच्या आंध्र प्रदेशमधून आलेल्या एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने
आंध्र प्रदेश सरकारने त्या काळी देऊ केलेलं 100% आरक्षण जे होतं ते रद्द केलं आणि त्याचा पुनरुच्चार केला की 50% हाच कायदा आहे. तर हे जे इंदिरा सहानी मधलं 50%चं तत्व आहे, ह्या इंदिरा सहानी मधल्या 50% तत्वाची पायमल्ली मराठा आरक्षण करतं. जे तेव्हा लागू होतं त्या आरक्षणाच्या व्यतिरिक्त 16% आरक्षण मराठा समाजाला देऊ केलं होतं. हे आरक्षण जे आहे, हे आरक्षण अवैध आहे. हा एक मुख्य बिंदू आरक्षणाच्या विरोधकांचा होता. आणि हे जेव्हा झालं, जेव्हा स्थगिती आली आणि 2 वेळेला सर्वोच्च न्यायालयाने ती स्थगिती हटवण्यास नकार दिला. त्याच्यानंतर मग वाद सुरू झाले, की इंदिरा सहानीच्या न्यायतत्वाचा पुनर्विचार व्हावा. म्हणजे इंदिरा सहानीमध्ये जे 50% ची मर्यादा घालून देण्यात आलेली आहे, अर्थात त्याचा खूप विस्तार केल्यानंतर म्हणजे मुख्य सुनावणीमध्ये मराठा आरक्षणाचे जे समर्थक आहेत त्या वकिलांनी आणि एकंदरीत आरक्षणाचं समर्थन करणाऱ्या वकिलांनी म्हणजे जे ह्याच्यामध्ये प्रतिवादी आहेत किंवा हस्तक्षेप याचिकाकर्ते आहेत मराठा आरक्षणाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात, त्यांनी आरक्षणाची भलावण करण्यासाठी इंदिरा सहानी जे तत्व आहे, इंदिरा सहानी मधला न्याय निर्णय जो आहे तोच अयोग्य आहे आणि तो का अयोग्य आहे याच्याविषयी उहापोह केला. आणि 8 मार्चला जी सुनावणी ठरली होती त्या सुनावणीमध्ये मुकुल रोहतगी जे महाराष्ट्र सरकारचे वकील आहेत, त्यांनी महाराष्ट्र सरकारतर्फे प्रतिपादन करताना एक असा अर्ज केला, की 102व्या घटना दुरुस्तीमुळं राज्य सरकारचे अधिकार आरक्षण देऊ करण्याचे काढून घेतले गेलेत. ते आता अधिकार राष्ट्रपतींना फक्त उरलेत. आणि ह्या एका मुद्द्यावर आरक्षणाचे विरोधक त्या 102व्या घटना दुरुस्तीचं विश्लेषण, त्याचं इंटरप्रिटेशन तसं करतात. आणि असं जर सुप्रीम कोर्टाने ठरवलं उद्या, तर त्याच्यामुळं इतर अनेक राज्यांना सुद्धा बाधा येईल. इतर अनेक राज्यांनी आपापल्या विवेकाने आरक्षण देऊ केलेलं आहे. कैक राज्यांमध्ये आरक्षणाची सीमा 50%च्या वर गेलेली आहे. आणि या सर्व राज्यांना ऐकून घेतल्याशिवाय 102व्या घटना दुरुस्तीचा विचार करताना 102व्या घटना दुरुस्तीवर आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केलेलं नाही. तर 102व्या घटना दुरुस्तीचा काय परिणाम होईल राज्यांच्या अधिकारावर, तो सर्व राज्यांना बांधील राहील. मग त्या सर्व राज्यांना सुद्धा ऐकून घ्या, त्यांना सूचना देऊन अशी विनंती मुकुल रोहतगींनी 8 मार्चच्या सुनावणीमध्ये सर्वात आधी केली, प्रत्यक्ष सुनावणी सुरू होण्याच्या अगोदर. आणि तिथं अटर्नी जनरल होते. अटर्नी जनरलचा सुद्धा याच्यावर मत मागवावं असं सांगितलं. आणि आरक्षणाच्या सीमेचा विचार करण्याची गरज आहे. त्याच्याविषयी सुद्धा सांगितलं, की जी महाराष्ट्रामध्ये एक आधी सुद्धा हे युक्तिवाद करण्यात आली होती, की 85% मागासवर्गीय आहेत. महाराष्ट्रामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे, की प्रगती झालेली नाही. बहुतांश लोक मागासवर्गीय आहेत. 85% लोक मागासवर्गीय आहेत आणि त्याच्यामुळं जी आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवून देण्यात यावी. मग 8 मार्चला सुप्रीम कोर्टाने 6 मुद्दे काढले. त्यांच्या त्या आदेशामध्ये 6 मुद्दे काढले, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने मग मराठा आरक्षणाची सुनावणी जी होती ती मुख्यत्वे करून त्या 6 मुद्द्यांवर असावी. पैकी एक मुद्दा, की इंदिरा सहानीच्या न्यायतत्वाचा पुनर्विचार करावा लागणार का? त्याच्यातलंच एक उपांग, की हे इंदिरा सहानीचा जो निकाल दिला होता तो 9 न्यायमूर्तींच्या संविधान पीठाने दिला होता. आणि इंदिरा सहानी मधला निर्णय जर फिरवायचा तर ते एका मोठ्या पीठाकडे, त्यापेक्षा मोठ्या पीठाकडे म्हणजे किमान 11 न्यायमूर्तींच्या संविधान पीठाकडे ते प्रकरण पाठवावं लागेल. तर तसं वर्ग करण्याची आवश्यकता आहे का? हा एक मुद्दा. म्हणजे इंदिरा सहानी मधल्या न्यायतत्वाचा 3 अंगांनी विचार करावा लागणार, पुनर्विचार करावा लागणार का? या 3 गोष्टींमुळं. एक म्हणजे बदलती सामाजिक परिस्थिती. दुसरं, इंदिरा सहानी नंतर सुप्रीम कोर्टाने दिलेले वेगवेगळे निकाल. आणि तिसरं, की त्याच्यानंतर झालेल्या घटना दुरुस्त्या. म्हणजे इंदिरा सहानी 1992 मध्ये निकाल आला.
आणि त्याच्यानंतर अनेक घटना दुरुस्त्या आल्या. पैकी बहुतांश घटना दुरुस्त्या ह्या आरक्षणाच्या बाबतीत आहेत. आणि मग सांगितलं असं गेलं, की 1931च्या जनगणनेच्या माहितीवर, त्याच्यातल्या आकड्यांच्या आधारावर अ, मंडल आयोगाने शिफारस दिली होती. ज्या शिफारसीचा स्वीकार अ, केंद्र सरकारने केला आणि ज्याला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली. तर ह्या गोष्टीला सुद्धा आता 30 वर्ष झालेत. मंडल आयोगाचे जे निष्कर्ष ज्या जनगणनेवर आधारित आहेत त्याला 90 वर्ष झालेत. परिस्थिती खूप बदलली आणि या बदललेल्या परिस्थितीनुसार 50% मर्यादेचा पुनर्विचार व्हावा. दुसरं सांगितलं, की अ, जे घटना दुरुस्त्या ज्या झाल्यात, त्याच्याविषयी सांगताना सांगितलं, की एक नवीन मुख्यत्वे एक नवीन आर्टिकल आलंय. म्हणजे आर्टिकल्स 15 आणि 16 मध्ये, अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये कलम लागू झालेत. अनुच्छेद 15(6) आणि अनुच्छेद 16(6) हे जे नवीन घटनेमध्ये या तरतुदी करण्यात आल्या त्याद्वारे 103व्या घटना दुरुस्तीमुळं आर्थिक आधारावर आरक्षण देऊ करण्याची सोय, तसा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारना देण्यात आला. आणि ही जी हे म्हणजे अ, असा बदल आहे हा. या बदलामुळं इतर अनुच्छेदांवर, संविधानाच्या मूळ तत्वावर याचा फरक पडतो. आणि असा हा जो फरक पडलेला आहे, याच्यामुळे सुद्धा इंदिरा साहनी निकालाची फेर सुनावणी व्हावी, त्याच्यावर पुनर्विचार व्हावा. अ, अनेक न्यायनिर्णय जे आले, त्या न्यायनिर्णयांमध्ये बहुतांश न्यायनिर्णय ज्याच्यामुळं कैक संवैधानिक संदर्भ बदललेत असं मराठा आरक्षणाच्या समर्थकांचं म्हणणं होतं. कैक सामाजिक संदर्भ बदलले. अर्थात मराठा आरक्षणाच्या विरोधकांनी हे पटवून द्यायचा प्रयत्न केला, की जे बदललेले आहेत, त्या सगळ्या बदललेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा वारंवार सुप्रीम कोर्टाने उल्लेख केलेला आहे 50% मर्यादेचा. कैक त्याच्यानंतर जे निकाल आले, त्याच्यानंतर जे आदेश आले, या आदेशांमध्ये 50%च्या वर अ, लागू केलेलं आरक्षण अ, स्थगित तरी केलं होतं किंवा रहित तरी केलं होतं. निकालाने, अंतिम निकालाने ते आरक्षण रद्द तरी करण्यात आलं होतं. आणि ह्याच्यामुळं त्या दृष्टीने त्याचा पुनर्विचार करण्याची गरज नाही. पण इंदिरा साहनीमधल्या 50% अ, ची मर्यादा असण्याचं तत्व जे आहे, त्याचा पुनर्विचार व्हावा याच्यावर खूप अ, खोल झाला मराठा आरक्षणाच्या सुनावणीमध्ये. अर्थात ते एक उपांग जरी असलं, म्हणजे 6 पैकी 1 मुद्दा जरी असला, तरी मराठा आरक्षणाच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे, की तो फार मोठा अडथळा आहे. तो अडथळा जर पार करू शकलं, जर सर्वोच्च न्यायालयाने असं ठरवलं, की राज्य सरकार 50% आरक्षण, 50% मर्यादेचा भंग करून आरक्षण देऊ शकत होतं, तर मग त्या कायद्याच्या वैधतेविषयी बोलावं लागेल. पण या तांत्रिक मुद्द्यावर, की 50% च्या पेक्षा वर गेलेलं आहे ते आरक्षण, त्या मर्यादेचा भंग झालेला आहे, म्हणून हे आरक्षण योग्य नाही, असं प्रतिपादन मराठा आरक्षणाच्या विरोधकांनी केलं. आणि अशी कुठली मर्यादाच नसावी, असली तरी ती कपोलकल्पित आहे आणि ती मर्यादा ठरवण्याचा अधिकार न्यायपालिकेला नाही, तो अधिकार अ, शासनाला आहे. म्हणजे the judiciary does not have the right to determine what should be the percentage of reservation. एक बोलता बोलता असं म्हणाले कपिल सिब्बल, की जर आरक्षण 70% झालं, राज्य सरकारने एखादं आरक्षण 70% देऊ केलं, तर तुम्ही हे सांगू शकता, की ते आरक्षण अवैध आहे. पण 50% आरक्षण असावं, हे तत्व तुम्ही सांगू शकत नाहीत, कारण तुम्हाला तो अधिकार नाहीये. म्हणजे न्यायपालिकेला धोरणात्मक निर्णय, की 50% पेक्षा जास्ती असावं, असं सांगता येणार नाही. आणि म्हणून इंदिरा साहनी मधल्या न्यायनिर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि हे प्रकरण म्हणून 11 न्यायाधीशांच्या संविधान पीठाकडे वर्ग करावं, अशी ती फार थोडक्यात
बाब जे युक्तिवादातलं जे आहे. अर्थात जे युक्तिवाद झाले त्याच्यामुळं 11 न्यायाधीशांच्या पीठाकडे हे प्रकरण जाईल का? संविधान पीठाकडे प्रकरण कधी जातं? आणि अ, मुख्य म्हणजे जे कायद्याचा कीस काढणारे जे प्रश्न, की एम.आर. बालाजीमधली जी केस आहे, तिचा निकाल योग्य झाला नाही. त्याच्यामध्ये हे तत्वच नव्हतं. रेशिओ डिसिडंडाय हे एम.आर. बालाजीमध्ये काय होतं? ऑबिटर काय होतं? म्हणजे मुख्य न्याय तत्वाला सोडून इतर काही जे म्हणजे अंतिम आदेश जो असतो, त्या अंतिम आदेशातला ऑपरेटिव्ह ऑर्डर ज्याला म्हणतात, ते म्हणजे ज्याच्यावर म्हणजे पक्षांमध्ये घालून दिलेले जे मुद्दे आहेत, त्याच्यावर निकाल देतं न्यायालय आणि त्याच्यामधला ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर म्हणजे आदेशाचा असा भाग, की ज्याच्यावर काहीतरी ज्याच्यामध्ये निर्देश असतात, की असं व्हावं किंवा तसं व्हावं. हा जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे, हा ऑपरेटिव्ह पार्ट सोडून इतर ठिकाणी जे निरीक्षणं नोंदवलेले असतात, त्याला फार थोडक्यात ऑबिटर म्हणतात. तर बालाजीमधला ऑबिटर काय? इंदिरा सहानीमध्ये 50% मर्यादा ठरवण्याचा अधिकार नव्हता, गरज नव्हती, असं प्रतिपादन करण्यात आलं. तर याच्याविषयी अजून विस्ताराने सांगेन. ही इंदिरा सहानीची पार्श्वभूमी, इंदिरा सहानीचं महत्त्व आणि हे का चर्चेला गेलं अ, मराठा आरक्षणाच्या संदर्भात याच्याविषयी सांगितलं. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. ह्याच्याविषयी अजून एका व्हिडिओमध्ये सांगेन. धन्यवाद.